नांदेडच्या माहूरमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे। सकाळी टाकळी केंद्रावरील ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड चालला होता। 1 तासापासून मतदान ठप्प पडल्याची माहिती समोर येते आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेडमध्ये मतदान होते। नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये पण नांदेडच्या माहूरमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते। टाकळी केंद्रावरील ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड चालला आहे आणि 1 तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे सकाळी सकाळी जे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं केंद्रावर येत असतात त्यांना मात्र ताटकळत उभं राहावं लागत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर उन्हाची वेळ होईल, त्यामुळे उन्हामध्ये जावं लागू नये यासाठी सकाळी सकाळी मतदार राजा आपली सगळी कामं साईडला ठेवून इथं मतदान करण्यासाठी येत असतो। पण ईव्हीएम मध्ये जो काही तांत्रिक बिघाड चालला आहे त्यामुळे इथं 1 तासापासून मतदान ठप्प पडल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।